पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आता स्वतः रोहित पवार हे अनेक मतदारसंघामध्ये जाऊन पदयात्रा सहभागी होत आहेत। प्रभाग क्रमांक 30 मध्ये दादा तुम्ही आलेला आहात, काय वातावरण दिसतंय? कारण की आता अवघे काही तास उरलेले आहेत, आचारसंहिता लागणार आहे। हे बघा ना, म्हणजे आता या प्रभागामध्ये प्रचारासाठी आलेलो आहे आणि माझ्याबरोबर घड्याळ या चिन्हाचे 4 उमेदवार आहेत। इथं स्वप्नील भाऊ आहेत, विजय भाऊ आहेत, संगीताताई आहेत, जोशीताई आहेत आणि इथं फिरत असताना राजकारणात गेले अनेक वर्ष मी आहे। लोकांचा जो प्रतिसाद असतो, नमस्कार करत असताना, भेटत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपल्याला कळत असतात। आणि इथं जे काही 2 तास 3 तास मी आत्तापर्यंत फिरलो, जे लोक भेटले, म्हणजे 90 लोक अतिशय मनापासून प्रेमाने, म्हणजे 90% लोक प्रेमाने मनापासून या उमेदवारांना पाठिंबा त्या ठिकाणी ते देत होते। त्यामुळे इथं विजय आजच झाला आहे असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मतदान होईल 15 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मतपेट्या फुटतील, तेव्हा पुणे महानगरपालिकेचा मेयरसुद्धा आणि बहुतांश नगरसेवक, नाही तर मेजॉरिटी नगरसेवक हे घड्याळ या चिन्हाचे, तसंच काही भागामध्ये जिथून कुठून आमची तुतारी हे चिन्ह मित्र पक्ष म्हणून त्या ठिकाणी उभा आहे, तिथून सुद्धा आणि PCMCमध्ये सुद्धा मोठा बदल हा त्या ठिकाणी होईल। त्यामुळे BJP दोन्हीकडे सत्तेत येत नाही हे मात्र लोकांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी अंदाज येतो। मी जो घोषणा केली होती दादांनी की मोफत मेट्रो आणि बस प्रवास, त्याच्यावर काल मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे की घोषणा करायला काय जातं, घोषणा हवेतच केल्या जातात। दादांना माहिती आपला पराभव होतोय म्हणून त्यामुळे ते अशा पद्धतीच्या घोषणा करतायत। मी सुद्धा विमान प्रवास महिलांना मोफत देऊ शकतो, पण ते शक्य नाहीये। अजितदादा जे शक्य नाहीये ते मतदारांना सांगतात। कसं आहे, विधानसभेच्या इलेक्शन दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेबांनी बऱ्याच घोषणा केल्या होत्या। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी सांगितलं होतं लाडकी बहीण याला 2100 रुपये देऊ, त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, पुण्यासाठी हे देऊ ते देऊ। तसं काही झालं नाही आणि दादांचा स्वभाव आपण जर बघितला, जे बोलतात ते करून दाखवतात। त्यामुळे पुण्यामध्ये बहुतांश विकास कामं पूर्वी जी झालेली आहेत, जी आज आपल्या सगळ्यांना दिसतात, त्याच्यामध्ये पवार साहेब असतील, दादा असतील, अजितदादा असतील, त्यांचा पाठपुरावा, त्यांचं काम हे आपल्या सर्वांना दिसतं। तसंच पिंपरी चिंचवडमध्ये आता राहिला प्रश्न इकॉनॉमिक्सचा नाहीतर बजेटचा। तुम्ही PCMCमध्ये म्हणजे पिंपरी चिंचवडच्या बाबतीतला प्रश्न हा तिथं केला होता, जिथं कॅमेरा देण्यात आले होते, नाहीतर महानगरपालिकेमधून जे कॅमेरा खरेदी केले होते त्याच्यामध्ये 550 पैकी 300 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। 70% कॅमेरा चालत नाही। दादांचं मत होतं की ते 300 कोटी आपण वाचवले असते। त्याच्याचबरोबर दरवर्षी तिथं जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्याच्यामध्ये 700 ते 800 कोटीचा भ्रष्टाचार आहे, ते आपण त्या ठिकाणी थांबू। आणि मग हे सगळी गोळाबेरीज केली तर दरवर्षी आपल्या सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा जो महानगरपालिकेमध्ये गोळा होतो, याच्यात 1200 ते 1300 कोटी आपल्याला वाचवता येतील। आणि मग जे बस प्रवास पुणे शहरासाठी सुद्धा आणि PCMC सुद्धा, त्याच्याचबरोबर मेट्रोचा प्रवास या दोन्ही शहरामध्ये, या दोन्हीचं गणित जर आपण काढलं तर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे दोघांचं बजेट जर मोफत आपण प्रवास दिला तर 700 कोटीच्या आसपास तो त्या ठिकाणी सगळं समीकरण जातं। एका शहरामध्येच 1200 कोटी आपण वाचू शकतो आणि दुसऱ्या शहरामध्ये जर आपण बघितलं पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा 1500-1600 कोटी रुपये हे आपल्याला वाचवता येतील। आणि ट्रॅफिकचा प्रश्न सोडायचा असेल तर आपल्याला उड्डाणपूल करावे लागेल, रस्ते करावे लागतील आणि त्याच्याचबरोबर जर आपण STचा म्हणजे बसचा आणि मेट्रोचा प्रवास हा जर मोफत केला आणि मोटरसायकलवर आणि अशा पद्धतीने प्रवास करणारे लोक जर मेट्रो आणि बसकडे शिफ्ट झाले तर आपल्याला ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न नाही तर अडचण ही सुटेल असं दादांचं मत होतं। त्यामुळे दादा बोलत असताना मी कसं करणार हे सुद्धा तिथं सांगत होते। देवेंद्र फडणवीस साहेबांनी मात्र त्या ठिकाणी सांगावं, तुमच्या मनात जी गोष्ट होते की विमानाचा प्रवास तुम्ही मोफत करणार, ते तुम्ही कसं करणार हे त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना सांगावं। एकही मुद्दा ते असं म्हणलेत की तुमच्या पक्षामध्ये सर्वाधिक गुन्हेगार उमेदवार दिलेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिलेली आहे। असं जरी असलं तरी उद्या ते निवडून आल्यावर त्यांची जागा ही जेलमध्ये असेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले का? बघा, मुख्यमंत्री साहेब मोठे नेते, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि होम मिनिस्टर सुद्धा आहेत। या राज्यामध्ये आज कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, त्याला कोण जबाबदार आहे हे वेगळं काय आपण तिथं सांगणार आहे। त्यामुळे एका बाजूला तुम्ही दुसऱ्यांवर टीका करत असताना कुठेतरी तुमचा विभाग कमी पडतोय हे सुद्धा तुम्ही तिथं स्वीकारता असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे कुठेतरी या दोन्ही शहरामध्ये आणि महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी महानगरपालिकेमध्ये
BJPला आता बरंच काय अडचणीचं व्हायला लागलेलं आहे. भ्रष्टाचाराकडे लोक बघायला लागलेली आहेत. त्यामुळे पायाखालची वाळू बऱ्याच नेत्यांच्या खालून तिथं सरकत चाललेली आहे. म्हणून कुठंतरी काय बोलायचं, कसं बोलायचं हे कळत नसल्यामुळे चुका काही प्रमाणात फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये होतात असं आपल्याला म्हणावं लागेल. एक शेवटचा प्रश्न, काल राज ठाकरेंची सभा झाली, ज्या सभेमध्ये त्यांनी गौतम अदानींचं 2014 पासून त्यांचा कसा विकास झाला महाराष्ट्र राज्यामध्ये, देशामध्ये ते कसे वाढत गेले मोदी सरकार आल्यापासून, असं एक त्यांनी म्हटलेलं आहे. मराठी माणूस वाचवायचा असेल तर यांना थांबवा, अशा पद्धतीचं एक म्हटलेलं आहे. गौतम अदानी आणि पवार कुटुंबियांचं एक जवळचं नातं आहे. तर तुम्ही कसं बघताय राज ठाकरेंच्या वक्तव्यात? हे बघा, आता अडाणी समूहाला भाजपली जर मदत केली असेल तर त्याची JPC झाली पाहिजे. त्याच्यामध्ये खोलात जाऊन कळलं पाहिजे की खरंच काय घडलं. मी दुसरी बाजू बघणारा माणूस आहे. मी कधीही बिझनेसमॅनला तिथं कंप्लेंट करत नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही बोलतो. त्यामुळे एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही एन्क्वायरी त्या ठिकाणी करा. पण या अशा कंपनीतून, म्हणजे ज्याच्यामध्ये रिलायन्स असेल, टाटा असेल, अडाणी असेल, याच्यातून नोकऱ्या किती मिळतील हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण का आम्हाला जेव्हा लोक भेटतात, युवा भेटतात, युवती भेटतात, त्यांचा एकच प्रश्न आम्हाला असतो की आम्हाला नोकरी द्या. त्यामुळे नोकरी कशी तरी देण्यासाठी आपल्याला इंडस्ट्रियलायझेशनला जावं लागेल, त्याला किती लोकांना आणावं लागेल याचा प्रयत्न तिथं केलाच पाहिजे. पण हे करत असताना जर राज ठाकरे साहेबांचा अभ्यास खरा असेल, तो अभ्यास फार डिटेलमध्ये त्या ठिकाणी वाटतो. हे सगळे कागदपत्र कुठं ना कुठं त्याचा अजून जास्त खोलात रिसर्च झाला पाहिजे की काय प्रायोरिटी दिली गेली का, त्यांना मुद्दामून मदत केली गेली, दुसऱ्या दिली गेली नाही. आणि त्याच्यात कुठेतरी एन्क्वायरी जर करायची असेल तर नक्कीच ती एन्क्वायरी झाली पाहिजे. पण ती होत असताना दुसऱ्या बाजूला नोकऱ्या देणाऱ्या ज्या ज्या कंपन्या आहेत त्याच्या पाठीमागे उभं राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. खूप धन्यवाद रोहित दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन तुषार नानावडेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.